सर्वांना गुड इव्हनिंग, शुभ सायंकाळ. सुरुवात करूया आपण नवोदय मॅरेथॉन. आणि नवोदय मॅरेथॉनमध्ये आजचा जो आपला दिवस आहे तो म्हणजे दिवस 4. 5 दिवसाच्या मॅरेथॉनमध्ये पहिले 3 दिवस जे विद्यार्थी लेट जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी. तर आपण या 5 दिवसामध्ये स्पेशली पहिल्या 3 दिवसामध्ये गणित या विषयावर भर दिली होती. गणितातील महत्त्वाचे प्रश्न, अवघड प्रश्न, सराव प्रश्न आणि सगळ्याच पद्धतीनं गेस जे काही महत्त्वाचं आहे परीक्षेत येऊ शकतो. त्याचबरोबर या घटकावर आपण 3 टेस्ट पण तुम्हाला सोडवायला दिलेत. म्हणजे गणिताचे तुम्ही 60 प्रश्न स्वतः सोडवलात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क आहेत. त्याबद्दल सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. तर आजच्या मॅरेथॉनमध्ये आपण विशेष करून मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता या घटकावर माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या मॅरेथॉनला जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचं स्वागत तर आहेच, परंतु खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला परीक्षेची तयारी किंवा परीक्षेमध्ये गेस प्रश्न लक्षात आले असतील. आणि जीनियस मॅथ परिवार या परिवारासोबत आपण या ठिकाणी हे मॅरेथॉन पाहत आहात. तर जीनियस मॅथ ची विविध पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की कोणत्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला जीनियस मॅथ सोबत करता येतो. तर जीनियस मॅथ अँड ट्रिक्स हे बेसिक टू MPSC पुस्तक आहे, जे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी राहत असाल तर अगदी घरपोच मागवू शकतात. म्हणजे या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला हे पुस्तक बाय पोस्ट घरपोच मिळू शकतं. त्यानंतर शिक्षकाभियोग्यता चाचणी 2017 मध्ये झालेले सर्व पेपर स्पष्टीकरण, जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नसंच यामध्ये एकूण 22 सराव प्रश्नपत्रिका आहेत. झालेले पेपर्स 2019 पासून आतापर्यंतचे 7 पेपर आणि सरावासाठी 15 पेपर. त्यानंतर जवाहर नवोदय मार्गदर्शिका नवीन अभ्यासक्रमानुसार भरपूर सराव प्रश्न, गणिताचे जवळपास 25 प्रश्न सराव दिलेले आहेत आणि 25 प्रश्न सोडवून त्यानंतर NMS प्रश्नसंच, ज्यामध्ये NMSचे 10 पेपर सॅट आणि 10 पेपर मॅट, ज्यामध्ये मॅटची सर्व पेपर स्पष्टीकरण दिलेली आहेत. NMS साठी मार्गदर्शिका, मॅट आणि सॅटची एकत्रित मार्गदर्शिका, महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तक, फक्त 400 रुपये किंमत आहे, ज्यामध्ये दोन्हीही घटक समाविष्ट आहेत. त्यानंतर स्कॉलरशिप बोर्ड प्रश्नसंच इयत्ता 8वी, NMS मार्गदर्शिका सेमी इंग्रजी, NMS प्रश्नसंच सेमी इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता 3री-4थीच्या मुलांना जर तयारी करायची असेल नवोदयची वगैरे तर त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याचबरोबर 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सरावासाठी हे पुस्तक आहे, ज्यामध्ये बोर्डाचे म्हणजे सरावात्मक बोर्डाच्या धर्तीवर आधारित पेपर 1चे 10 पेपर आणि पेपर 2चे 10 पेपर, हे पेपर तुम्हाला या ठिकाणी या पुस्तकामध्ये 20 पेपर आहेत. त्यानंतर स्कॉलरशिप बोर्ड प्रश्नसंच म्हणजे आतापर्यंत परीक्षेत 2017 पासून 25 पर्यंत जे प्रश्न विचारले गेलेत तो प्रश्नसंच पण या ठिकाणी जीनियस मॅथकडे उपलब्ध आहे. तर अशी ही सर्व पुस्तकं आपणास महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही राहत असाल तर अगदी घरपोच तुम्हाला मिळू शकतात. तर या पुस्तकाच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर आपण आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. तर आजचा जो आपला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. आणि जास्तीचा वेळ न घालवता आपण आजचा घटक सुरू करूयात. तर बुद्धिमत्ता या घटकामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर हा जो भाग आहे बुद्धिमत्तेचा एकूण 40 गुणासाठी आहे आणि आउट ऑफ मार्क देणारा हा घटक आहे. यामध्ये आपण जे प्रश्नांचे प्रकार पाहणार आहोत आज हे काळजीपूर्वक समजून घ्या, कारण
40 पैकी 40 प्रश्न बुद्धिमत्तेला असलेच पाहिजेत आणि तुम्हाला सोडवता येतात. जो परीक्षेतील पहिला प्रकार असतो त्यामध्ये वेगळी आकृती ओळखा. असे 4 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्यामध्ये पॅटर्न काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि हा प्रश्न ओळखत असताना चारही आकृत्यांचं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. मग हे निरीक्षण करत असताना आपण या ठिकाणी जर पाहिलात पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी. चारही आकृतीमध्ये चौकोन आणि 3 रेषा दिसतात. अशा 3 रेषा तर पर्याय ए, पर्याय सी आणि पर्याय डी मध्ये सारख्या दिसतात. परंतु इथं या 3 रेषा जोडल्यात. म्हणून वेगळी आकृती आहे पर्याय बी. तर कधी पण घाई करू नका म्हणजे पटकन उत्तर लिहायला आधी विचार करा. पर्याय ए, बी, सी, डी हे चारही पर्याय व्यवस्थित समजून घ्या आणि नंतरच या ठिकाणी आपण त्यानंतर आता दुसऱ्या आकृतीमध्ये पण पहा. पॅटर्न पाहत असताना आपल्याला चारही आकृती वन टाइम पाहिले की लगेच लक्षात येतं की पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे. पण परीक्षेमध्ये फक्त व्यवस्थित गोल करणं म्हणजे आपण समजा आता प्रश्न क्रमांक 2 साठी गोल करतोय. तर OMR सीटवर प्रश्न क्रमांक 2च आपण घेतलाय का समोर आपल्या? 2च्याच समोर गोल करतोय का? हे खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये जर आपण या ठिकाणी पाहत असाल, तर बरेचसे पॅटर्न सारखे दिसतात पण पटकन आपल्याला निरीक्षणामध्ये यायला पाहिजे, की ब्रॅकेटमध्ये इथं 2 स्क्वेअर आहेत, इथं 2 स्क्वेअर आहेत आणि इथं 2 स्क्वेअर आहेत. पण पहिल्या आकृतीमध्ये एकच स्क्वेअर आहे. म्हणजे सर्वात सोपा प्रश्न मानसिक क्षमतेमध्ये म्हणजे वेगळी आकृती ओळखणे. तर यामध्ये काही चिन्हामध्ये बदल असतो. कधी चिन्हांची संख्या कमी जास्त असते. कधी-कधी आपण त्यामधील अक्षर पण दिले जातात पहा. म्हणजे सारखे अक्षर दिसायला आणि एकच अक्षर वेगळं असतं. म्हणजे हा जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला हे जाणवतं की चिन्हांची संख्या असेल, अक्षरामध्ये बदल असेल, बाजूंची संख्या असेल, वर्तुळाची संख्या असेल, त्याचबरोबर सममिती अक्ष असेल, असे जवळपास 10 ते 11 प्रकार यामध्ये आहेत. या प्रश्न प्रकारामध्ये 10 ते 11 प्रश्न प्रकार आहेत. तर आता चौथ्या प्रकारामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इंग्रजी वर्णमालेतील अक्षर आहेत आणि यामध्ये सरळ रेषा दाखवल्यात म्हणजे याची सममिती होऊ शकते अशी. 2 समान भाग होऊ शकतात याचे. पण इथं आर मध्ये होत नाही म्हणून हा वेगळा आहे. तर यावरून आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये पहिल्याचं ऑप्शन बी, दुसऱ्या प्रश्नाचं ऑप्शन सी, तिसऱ्या प्रश्नाचं ऑप्शन ए आणि चौथ्याचं डी. तर हा आपला बुद्धिमत्तेमधील एक प्रश्न प्रकार आहे ज्यामध्ये आपणास समान आकृती मधून वेगळी आकृती शोधायची असते. यामध्ये 3 आकृत्या एका पॅटर्ननुसार असतात आणि एक आकृती मात्र वेगळी असते. यानंतर आपण पुढचे प्रश्न अभ्यासूयात. एकूण 40 प्रश्न आपल्याला या ठिकाणी आज समजून घ्यायचे आहेत. तर पुढचा जो प्रश्न प्रकार आहे यामध्ये प्रश्नाकृतीमध्ये जी आकृती दिलेली आहे तशीच तंतोतंत आकृती तुम्हाला पुढे शोधायची असते. आता दिलेलं निरीक्षण करत असताना एक काळजी या ठिकाणी घेत चला. समजा कोणतं पण एक चिन्ह आपण अगोदर सुरुवातीला विचार करायचा आहे. जसं की या ठिकाणी जर पाहिलं प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला चौरस दिसतोय. प्रश्न आकृतीमध्ये चौरस दिसतोय खाली इथं. तर तसा चौरस कुठं दिसतो का पहा. तर पर्याय ए मध्ये इथं चौरस नाही म्हणजे पर्याय ए चुकीचा आहे. तर चुकीची उत्तरं तुम्ही पटकन शोधा म्हणजे तुम्हाला बरोबर उत्तराकडे जाता येईल. त्यानंतर इथं पण हे चौरस दिसत नाही कारण तंतोतंत म्हणजे जशाला तशीच दिसली पाहिजे तिथं म्हणजे हे पण चुकीचं आहे.
आता पर्याय सी आणि डी मध्ये चौरस आहे, परंतु जी खालची रेषा तुम्हाला दिसते इथं प्रश्न आकृतीमध्ये चिटकलेली नाही, परंतु पर्याय क्रमांक डी मध्ये चिटकलेली आहे. म्हणून हा प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा होतो आणि मग आपल्याकडे शिल्लक राहतो पर्याय क्रमांक सी. तर अशा पद्धतीनं बारकाईनं तुम्हाला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. बरेच विद्यार्थी विनाकारण चिन्ह हे करत आहेत, त्यामुळे स्क्रीनवर ते दिसते, लक्षात घ्या. काहीही आवश्यकता नाही, तुम्ही फक्त समजून घ्या काळजीपूर्वक. आपला 2 दिवसावर पेपर आहे. चाटे, श्रीतेज जाधव, सन्मय, विनाकारण काहीतरी लोगो पाठवत बसू नका. तर या ठिकाणी आपण पुढचा 6वा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊयात. आता या ठिकाणी पण आपण चिन्हाचा विचार केला. कल्पना, श्रावणी कोळी, अर्णव, विनाकारण कोणतेही लोगो शेअर करू नका. ओके. तर यानंतर प्रश्न क्रमांक 6व्या मध्ये जर निरीक्षण केलं तुम्ही, तर इथं वर्तुळ, त्यामध्ये एक वर्तुळ आणि मध्ये एक गोल दिसत आहे. तर तसं पहिल्या पर्यायामध्ये तर मध्ये टिंब दिसतोय, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. तसंच तिसऱ्यामध्ये सी मध्ये पण तसंच दिसतंय. आता राहिला पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी. तर बी आणि डी मध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक बी मध्ये ही पूर्ण रेषा आहे. इथं तुम्ही पाहू शकता ही रेषा या ठिकाणी मी ओढलेली आहे. तर आता ही कॅन्सल केली तरी तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे पर्याय बी पण चुकीचा आहे, म्हणजे उत्तर आहे पर्याय डी, ऑप्शन डी. तर असे बारीक बारीक अगदी छोट्या छोट्या रेषा असतात, छोटे छोटे वर्तुळ असतात. गडबड करू नका. आधी 3 चुकीचे कोणते आहेत हे शोधाच पहिल्यांदा क्लिअरली. 3 चुकीचे सापडल्यानंतर जो बरोबर आहे तो पण 100% बरोबर आहे का याची खात्री करा. कारण ओघानं काय होतं, कधी कधी बरोबर असलेला पण चूक होतो आपल्याकडनं. त्यामुळे आपल्याला आता फायनल उत्तर लिहायचंय, गोल करायचंय, पुन्हा एकदा खात्री करा की हेच उत्तर आहे का, तेव्हाच गोल करा. तोपर्यंत गोल अजिबात करू नका, कारण एक एक मार्क आपल्याला खूप महत्वाचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7वा जर आपण पाहिला तर इथं पण आपल्याला तेच काळजी घ्यायची. आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की किती सोपं आहे, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे की एकही प्रश्न आपला चुकता कामा नये. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे 3 ब्लॅक आहेत, 1 2 3. तर बी मध्ये तर 2च ब्लॅक आहेत, म्हणजे पहिलाच पटकन लगेच चुकीचं आपल्याला कळालं. सी मध्ये 4 ब्लॅक कलर मध्ये दिसतात, म्हणजे हे पण चुकीचं आहे. आता राहिला पर्याय ए आणि डी. आता ए आणि डी मध्ये जर पाहिलं तर इथं एक रेषा दिसते पहा अशी, हे रेड कलर मध्ये जी रेषा आहे तशी रेषा ए मध्ये नाही. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसेल इथं रेषात काढलेली नाही, म्हणून ए पण कॅन्सल आहे आणि म्हणून पर्याय डी बरोबर आहे. म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये केव्हा पण मानसिक क्षमतेमध्ये आकृत्या शोधत असताना चुकीचं अगोदर शोधा आणि मग शेवटी जी आकृती राहते ती 100% बरोबर आहे का हे पण चेक करा. आता या ठिकाणी जर पुढची आकृती पाहिली आपण तर या ठिकाणी जर नाम विचार केला, नाम म्हणजे गंध लावलेला, तर इथं पूर्ण भरीव आहे काळा, म्हणजे पहिलं तर पर्याय कॅन्सल झाला. चौथ्या पर्यायामध्ये जर पाहिलं तर डोळे आणि भुवया एकमेकाला चिटकल्यात या ठिकाणी अशा, पाहू शकता तुम्ही, त्यामुळं हा पण कॅन्सल आहे. आता राहिले पर्याय क्रमांक बी आणि सी. तर बी आणि सी मध्ये जो खालचा जो भाग आहे या ठिकाणी ओठांचा, तर सी मध्ये असा गोलाकार दिलेला आहे खाली, म्हणजे हा चुकीचा आहे. एकच पर्याय बरोबर आहे, पर्याय बी. म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आल्या ना की मग तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं हा घटक लिहू शकतात, सोडवू शकतात आणि पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात.
यानंतर पुढचा प्रश्न प्रकार समजून घ्यायचा आहे, ज्यामध्ये ज्या भौमितिक आकृत्या असतात त्या आकृत्यामध्ये 4 भागापैकी एक भाग हा कट केलेला असतो आणि तो भाग आपल्याला दिलेल्या उत्तर आकृत्यामध्ये शोधायचा असतो. आता या ठिकाणी मात्र पॅटर्न वगैरे व्यवस्थित काढून आपल्याला सांगता आलं पाहिजे. शक्यतो सिस पेन्सिल जर तुमच्या सोबत असेल तर तुम्ही या ठिकाणी आता पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर हा चौकोन आपल्याला असा दिसतोय, तर हा सिस पेन्सिलनं असा जोडू शकता तुम्ही. त्यानंतर जे सर्कल आहे ते सर्कल असंच पुढे येणार आहे. त्यानंतर एक रेषा अशी येणार आहे इथपर्यंत. आता इतकं जरी पाहिलं तरी तुम्हाला लगेच लक्षात येईल, असं पहिल्या आकृतीमध्ये तर नाही, म्हणजे चूक आहे. असं सी मध्ये पण नाही, हे पण चूक आहे. आता राहिल्या 2 आकृत्या. आता पुन्हा जर किमान रेषा जरी आपण ड्रॉ केल्या तरी या रेषा अशा पूर्ण शेवटपर्यंत आहेत. परंतु बी मध्ये तशा रेषा तुम्हाला दिसणार नाहीत, म्हणजे बी पण कॅन्सल आहे. राहिली फक्त आकृती डी. म्हणजे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, आपल्याला काही लगेच सगळं पटकन हे करायचं नाही, परंतु जाणीवपूर्वक जर आपण हे व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतात. यानंतर आता दुसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर पुन्हा आपल्या लक्षात येईल, सिस पेन्सिलनं तुम्ही असा हा स्क्वेअर पूर्ण करू शकतात. एक दोन तरी किमान अशा ड्रॉइंग करून पहा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. असा हा वर्तुळ इथं आला पाहिजे, तर असा वर्तुळ असलेला फक्त पर्याय क्रमांक बी मध्येच तुम्हाला दिसेल. ए मध्ये आहे तर या ठिकाणी दिशा बदलली आणि शक्यतो हे जसे आहे तसेच उचलून तिथं बसतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळं इथं ए मध्ये पण आपल्याला सिलेक्ट करता येणार नाही, सी मध्ये नाही किंवा डी मध्ये नाही. एकच पर्याय बरोबर आहे आपल्याकडे, पर्याय बी. त्यानंतर पुढे पॅटर्न जर आपण लक्षात घेतला, पुन्हा या ठिकाणी आपण सिस पेन्सिलनं असा चौरस पूर्ण करू शकतात आणि हे वर्तुळ इथं सुरू होतं. त्यानंतर वर्तुळापासून थोड्या अंतरावर अशी एक रेष आहे. जर हा पॅटर्न आपण पाहिलात तर तो पर्याय बी मध्ये तर नाही, कारण ही रेष पूर्ण इथून सुरुवात झाली आहे आणि डी मध्ये पण तसंच आहे, म्हणजे हे पण नाही. आता राहिला पर्याय ए आणि सी. तर यामध्ये बारकाईने जर तुम्ही निरीक्षण केलात तर ते छोट्या ज्या रेषा असतात ना त्या खूप महत्वाच्या आहेत. तर ही रेषा कडपर्यंत येत असल्यामुळे हे पण चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एच बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 12चा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी पुढचा प्रश्न. पुन्हा या ठिकाणी सिस पेन्सिलनं तुम्ही हा थोडा पॅटर्न काढू शकतात. या ठिकाणी हा चौरस होईल असा, आणि चौरसामध्ये इथं कोणतीही रेषा नाही, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येतंय लगेच, हा चौरस जर झाला तर इथं, परंतु या ठिकाणी एक रेषा आलेली आहे, इथं हे वेगळंच गोलमध्ये आलेलं आहे, म्हणजे हे तर 2 पर्याय चुकलेत. आता राहिले ए आणि डी मध्ये. ए आणि डी मध्ये पुन्हा सरळ या ठिकाणी अशा पाकळ्या आहेत पहा, आणि एक एकच रेषा त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणून डी कॅन्सल होतो इथं आणि ए उत्तर येतं.
यानंतर पुढचा प्रश्न प्रकार जर आपण पाहिला तर क्रमानं येणाऱ्या आकृत्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या आकृत्या म्हणजे कसं जर पहिल्या आकृतीमध्ये काही कन्सेप्ट दिला असेल तर या ठिकाणी जर पाहिलात तर हा एक त्रिकोण आपण या ठिकाणी दिलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पहिला त्रिकोण तसाच आहे आणि दुसरा एक त्रिकोण या ठिकाणी वाढलेला आहे. पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये तसेच या ठिकाणी हे दोन त्रिकोण दिसतात तुम्हाला. म्हणजे नक्कीच पुढच्या आकृतीमध्ये हे चारही त्रिकोण असे ड्रॉ झालेले असतील. मग आता प्रश्नामध्ये जर पाहिलं तर बी मध्ये तर 3च आहेत म्हणजे हे चुकीचं आहे. सी मध्ये 2च आहेत आणि डी मध्ये 4 आहेत परंतु त्यांचा जो पॅटर्न आहे तो वेगळ्या पद्धतीने आहे म्हणून हे पण चुकीचं आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं फायनल करू शकता आपण. म्हणजे या क्रमानं येणाऱ्या आकृत्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न आपण जर पाहिले 15 मध्ये तर या ठिकाणी एक वर्तुळ आणि त्यामध्ये एकच या ठिकाणी तुम्हाला व्यास दिसेल किंवा एक उभी रेषा या ठिकाणी 2 आहेत. इथं 3 झालेत. आता पुढे 4 असणार आहे. मग बी मध्ये तर एकच आहे 2च आहेत म्हणजे हे चुकीचं आहे. इथं तर 3च आहेत हे पण चुकीचं आहे. इथं तर 2च आहेत म्हणजे राहतं फक्त सीच. म्हणजे चुकीची उत्तरं आपल्याला शोधता आली पाहिजेत म्हणजे ऑटोमॅटिक बरोबरच्या जवळ जातो आपण. आणि कोणत्याही आकृतीमध्ये 2 तर आकृत्या तुम्हाला पटकन शोधता येतात चुकीच्या आहेत म्हणून. यानंतर जर तुम्ही 15वा प्रश्न पाहिला तर यामध्ये दिलेल्यामध्ये लक्षात येतं तुम्हाला की हा जो वर्तुळाकृती भाग दिसतोय तुम्हाला आता या ठिकाणी जर पाहिलं तर हा वरच्या बाजूला आहे. नंतर तो इकडं घड्याळाच्या दिशेने फिरतोय पहा वर त्यानंतर उजवीकडे त्यानंतर खाली. आता हा कुणीकडे असायला पाहिजे डावीकडे म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला दिसेल. आणि इतर आकृत्या मग ऑटोमॅटिक कॅन्सल झाल्या. ए कॅन्सल सी कॅन्सल आणि डी कॅन्सल. उत्तर असेल आपलं पर्याय बी. यानंतर पुढच्या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येक शिरोबिंदूवरून एक एक या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर जाणवतील. दुसऱ्यात 2 तिसऱ्यात 3 आणि चौथ्यात मग 4 असतील अशाच पद्धतीनं. म्हणजे त्या ठिकाणी याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न प्रकार ज्यामध्ये पहिल्या 2 आकृत्यामध्ये जो सहसंबंध असतो तोच पुढील 2 आकृत्यामध्ये तुम्हाला जाणवतो. म्हणजे पहिल्या दुसऱ्यामध्ये जे रिलेशन आहे
तर या ठिकाणी आपण पाहू शकतात पहिल्या दोन आकृतीमध्ये जो सहसंबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असतो. मग सुरुवातीला आपणास हे लक्षात यायला पाहिजे की पहिल्या दोन आकृतीमध्ये जशाला तशा आहेत का, किंवा त्या दिशा बदलून किंवा फिरवून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत का. तर आता या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकतात पतंगाकृती भाग आहे आणि तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एक वेळेस फिरलेला आहे असा. म्हणजे हा ब्लॅक भाग या दिशेला जो आहे, हा, तर तो आता इकडे आलेला आहे. तसाच आता या आकृतीमध्ये जर असा असेल तर तो वरच्या बाजूला असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये दिसेल तुम्हाला. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पहिल्या दोन आकृतीमध्ये आकृती फिरवलेली आहे तशाच पद्धतीने अगदी त्यानंतर पुढचा जर प्रश्न पाहिला तर या पहिल्या दोन आकृत्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पहिल्या दोन आकृत्याच्या निरीक्षणावरून तर हा जो त्रिकोण आहे, इथं त्रिकोणाला 3 बाजू आहेत आणि इथं 4 बाजू, म्हणजे एक बाजू वाढलेली आहे. इथं पण आता पंचकोण आहे तर पुढे षटकोन होईल आणि षटकोनामध्ये पुन्हा एक भाग, एक कोपरा थोडा रंगवलेला असतो. तर आता डी मध्ये आणि जर आपण पाहिलं डी मध्ये आणि सी मध्ये दिसायला आपल्याला सारखेच दिसतात, परंतु हा खूप मोठा भाग या ठिकाणी आकृतीचा रंगवलेला दिसेल तुम्हाला. त्यामुळे हे चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, ए चुकीचं आहे. पर्याय सी हे उत्तर या ठिकाणी फक्त बरोबर येऊ शकतं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एफ, तर एफ ही या ठिकाणी आरशातली आकृती दिलेली आहे आणि क्यू, मग क्यू कसा येईल, तर क्यू असा येईल इथंच. अशा सस्पेन्शनला आपण आकृत्या पण तिथं चेक करू शकता. फक्त घाई करू नका प्रश्न सोडवण्याचे. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर हा पर्याय ए मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही, बी मध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी आता काय केले पहा, चौकोन आहे आणि चौकोनामधल्या या दोन रेषा उभ्या आडव्या आहेत तर पुन्हा कर्णावर घेतलेल्या, म्हणजे दिशा बदललेली आहे, फक्त एवढंच फरक आहे. आता इथं ही दिशा असेल तर इथं दिशा बदललेली. पर्याय क्रमांक बी मध्ये, ए मध्ये तर जास्त रेषा आहेत, डी मध्ये पण जास्त आहेत आणि सी तर सेम टू सेम आहे, म्हणजे बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे जे पण प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्यामध्ये अगदी काळजीपूर्वक प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता या ठिकाणी भौमितिक आकृत्या पूर्ण करणे हा भाग आहे.
आणि या ठिकाणी जर आपण थोडं निरीक्षण केलात तर या सर्व आकृत्यापासून एक विशिष्ट असा पॅटर्न तयार होतो प्रत्येक वेळी. आणि थोडं सिस्पेन्शियल वगैरे जर तुम्ही व्यवस्थित वापरून हे सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपणास हे प्रश्न पण अगदी सोप्या पद्धतीने सुटू शकतात. आपण या मॅरेथॉनच्या माध्यमातून हे 40 प्रश्न किंवा 40 प्रश्नांचे प्रकार, त्याचे जे काही बारकावे आहेत, हे सगळे समजावून सांगतो. याचं कारण असं आहे की तुम्ही सर्वजण अगदी हुशार आहात, भरपूर अभ्यास झालाय. ओव्हर कॉन्फिडन्समध्येच तुमचे मार्क गेले तर जाऊ शकतात. पेपर तर अतिशय सोपा असणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही अपेक्षा केला नसाल इतका पेपर सोपा असेल. परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपले मार्क आपण घालवू नका. व्यवस्थित काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. यानंतर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा लक्षात घ्या, सिस्पेन्शियलनं जर तुम्ही हे आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तसा आता जर आपण या ठिकाणी पाहिलं, हा आकार दिसतो पहा अशा पद्धतीचा हिरवा. आणि पाहत असताना आपल्याला पण असं वाटतं की नेमकं काय असू शकतं याचं उत्तर. पहिल्यांदा तर तुम्ही या आकृतीमध्ये पाहिलात तर ही जी रेष आहे अशी, तर इथे तर ही रेषा सरळ आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर इथं ही जी बाहेरची रेषा आहे या सी मध्ये डायरेक्ट सरळ दिले, म्हणजे हे पण चुकीचं आहे. पहा चुकीच्या आधी शोधले की नाही, आणि दोन तर पटकन तुम्हाला सापडतात आधीच. आता राहिला कोणता, बी आणि डी. आता बी आणि डी मध्ये जर थोडं पाहिलं तर या शेवटच्या आकृतीमध्ये खूप असं हे जवळ आहे इथे एकदम असं पहा. पण इथे तसं नाही, हे थोडं वरच्या बाजूला असं इथं बी मध्ये. म्हणून डी कॅन्सल होईल आणि एकच उत्तर असेल मग बी. पहा म्हणजे सुरुवातीला आपल्याला सर्व पर्याय सारखे वाटतात, परंतु थोडं निरीक्षण केलं, व्यवस्थित आपण पाहिलं तर स्मॉल स्मॉल बदल असतातच. तर ते आपणास शोधता आले पाहिजेत. यानंतर आता पुढील आकृती पाहूया आपण. आता या आकृतीमध्ये पण पहा, एकतर हा वर्तुळाकार भाग आहे, म्हणजे इथं वर्तुळाकार भाग असणार आहे असा बाहेरच्या बाजूनं. मी इकडं सर्व आकृत्यामध्ये पाहिलं तर हा थोडा मधल्या बाजून आलाय असा, म्हणजे हा बी तर कॅन्सल झाला. त्यानंतर आणखी कुठं काही पटकन कॅन्सल होत पाहिलं तर हे डी एकदम स्मॉल दिला इथं, म्हणजे हा पण कॅन्सल होऊ शकतो. आता राहिलाय ए आणि सी मध्ये. आता जवळपास ए आणि सी तर या आकृतीमध्ये आपल्याला जवळपास सेमच दिसतात, लक्षात घ्या. बरोबर आहे का, ए आणि सी तुम्हाला अगदी सेम दिसतील. परंतु मुख्य पेपरमध्ये थोडाफार असा चेंजेस असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण कन्फ्यूज न होता व्यवस्थित निर्णय घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये थोडा बदल जाणवतो. कुठं बदल जाणवतो पहा, हा जो स्पेस आहे मधला या ठिकाणचा असा, तर इथं ए आणि या दिलेल्या आकृतीमध्ये सारखा इथं थोडा कमी होतो. असे लांबीला जरी दिसायला सारखे असले तरी मधला जो स्पेस आहे, पुन्हा एकदा मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, तुम्हाला लक्षात येईल. म्हणून याचं उत्तर आहे ए आणि सी पण
हा स्पेस मधला कमी असल्यामुळं होऊ शकत नाही. यानंतर आता पुढची आकृती पाहूयात आपण. पुढील आकृतीमध्ये पुन्हा आपणास बारकाईने जर निरीक्षण केलं तर तुम्ही सस्पेन्शनला ही आकृती पूर्ण करूनच पाहू शकतात. कशा पद्धतीने या ठिकाणी आहेत. तर बी मध्ये पहा, या ठिकाणी हे सरळच गेलेलं आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं. आधी चुकीची आकृती शोधत चला, लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येतं. त्यानंतर या डी मध्ये हे इथून सरळ असं आहे, इथं पाहिलं तर थोडं महाग आहे म्हणून हे पण कॅन्सल झालं. आता राहिलाय फक्त ए आणि सी चा प्रश्न. ए आणि सी पैकी एक उत्तर असणार आहे. आणि तो भाग फक्त कुठं लक्षात येतो पहा, या ठिकाणी हे सरळ आहे, अगदी सरळ असं, आणि इथं थोडासा क्रॉस आहे, आणि आपल्याकडे पण तसाच आहे इथं क्रॉस. किंवा आपण जर पाहिलं तर हे दोन सेम दिसतात पहा, पण जर इथं रंग दिला येला तर हा जो भाग आहे आता दाखवलेला तुम्हाला तो लहान आहे, म्हणून या ठिकाणी ए पण कॅन्सल होतो आणि सी उत्तर बरोबर येतं. म्हणजे किती बारकाव्यानं आपल्याला हे सगळं सोडवावं लागणार आहे याची कल्पना तुम्हाला असायला हवी. त्यामुळे या ठिकाणी आपण हे जाणीवपूर्वक प्रत्येक प्रश्न प्रकार प्रत्यक्ष या ठिकाणी सोडवून घेतोय. आणि या ठिकाणी आता चौथ्यामध्ये जर पाहिलं आपण तर एक भाग नाही, म्हणजे या ठिकाणी हे तीन पाकळ्या तर इथं अशीच अपेक्षित आहे. तर ते पर्याय क्रमांक डी मध्ये तुम्हाला मिळून जाईल. यानंतर पुढील आता प्रश्न प्रकार, म्हणजे हे सगळे प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये असणार आहेत. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आरशातील प्रतिमा. यामध्ये पण तुम्हाला जाणवेल आरशामध्ये अक्षर असतील, चिन्ह असेल, वेगवेगळ्या आकृती असू शकतात. तर या ठिकाणी सोडवत असताना पहा, आता हे बी आरशाच्या जवळ आहे, तर आपलं पण बी आरशाच्या जवळ आरशाकडेच तोंड करून असणार, हे लक्षात घ्या. असा सस्पेन्शनचा वापर करून पण आपण सोडवू शकतात इथं. त्यानंतर आर कसा आहे पहा, आरचा हा दांडा आरशाकडे आहे पुढे, म्हणजे या ठिकाणी हे आर असा असेल आणि ई पण इकडेच तोंड करून असेल. म्हणजे सुरुवातीला बी असणार आहे, तर इथं ई असल्यामुळे हा तर पर्याय चुकला. आणि असा पर्याय जर पाहिला आपण बी आर ई, तर हे पण चुकीचं आहे, सी पण चुकीचं आहे. फक्त डी मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. त्यानंतर 26 आणि 27 सर्वांनी ट्राय करा, 1 मिनिटामध्ये तुम्ही सोडवू शकतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता हे असा पाय इथं खाली दिसतोय आणि हा इकडून वर आहे, तर इथं हा असा खाली आणि हा वर, पण इथं हा वर आहे आणि हा खाली आहे, म्हणजे हे चुकीचं आहे.
आणि डी मध्ये पण तसंच आहे. म्हणजे राहिला फक्त पर्याय क्रमांक एच. आणि 27 मध्ये पण तुम्हाला लक्षात आलं असेल तर हा त्रिकोण असा आहे, तर असाच त्रिकोण तुम्हाला असणारी आकृती शोधावी लागेल. तर ती याच्यामध्ये तर नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, फक्त सी मध्ये आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहूयात. आता या प्रश्न प्रकारामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडे अडचणी जाणवतात. तर हा नेमका कोणता प्रश्न प्रकार आहे? झालं सर्वांचं निरीक्षण? तुम्हाला फक्त निरीक्षण करता यावं म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आपण समजून घेणार आहोत. तर पहा, दिलेल्या आकृतीमध्ये थोडा आपण हा प्रश्न प्रकार कसा असतो ते समजून घेऊयात. समजा मूळ जर आपण एक चौकोन काढला असा, म्हणजे हा कागदाचा तुकडा आहे असं आपण समजूयात. आणि या तुकड्याला जर आपण मध्यभागातून दुमडलं, समजा आपण असं दुमडलं, तर काय होईल? तर इकडल्या साईडला आपण हे डॉटेड लाईन मध्ये ठेवूयात. आणि मग ती घडी तुम्हाला अशी दिसेल. पुन्हा समजा आपण या ठिकाणी हाच तुकडा असा तर हे डॉटेड लाईन मध्ये आपण घेऊयात. म्हणजे कागदाची घडी आपल्याला अशी दिसेल, जी आपल्याला पूर्ण लाईन मध्ये दिसते. त्यानंतर पुन्हा आपणास या ठिकाणी जर घडी घातली इथं वरून खाली किंवा खालून वरी, तर काय होणार आहे? तर आता पुढे जर आपण पाहिलं तर हा तुकडा जो आहे कागदाचा पुन्हा घडी घातल्यानंतर आपणास असा दिसेल. आता या ठिकाणी थोडं काळजीपूर्वक पहा. जेव्हा आपण या ठिकाणी काही कट करणार आहोत भाग, समजा इथं आपण एक असा चौरस कट केला किंवा इथं असं एक वर्तुळाकार भाग कट केला, तर हा जेव्हा उघडला जाणार आहे किंवा हे जेव्हा पूर्ण आपल्याला दिसणार आहे असं चौकोनाच्या स्वरूपामध्ये, तेव्हा आपणास काय जाणवेल? तर इथं असा एक कट केलेला तर दिसणारच आहे, परंतु या ठिकाणी जर आपण थोडं डॉटेड लाईननं पाहिलं असं, तर असा हा कट तुम्हाला जाणवेल. आणि जेव्हा आपण एक घडी रिटर्न या ठिकाणी घेणार आहोत, पुन्हा तो भाग इथं असा दिसेल आणि हा गोल जो आहे वर्तुळाकार कॉर्नरचा तो असा इथे येणार आहे. आणि पुन्हा जेव्हा इकडली घडी आपण उघडू, तेव्हा हे सेंटरला असा चौरसाकार भाग तयार होईल आणि हे कॉर्नरचं जे कर्व आहे तो असाच दिसेल आपणास. म्हणजे त्याची उत्तर आकृती अशी आहे. घडी उघडल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण घडी उघडू तेव्हा अशा पद्धतीनं तो पॅटर्न तयार होणार आहे.
ठीक आहे. आता याच ठिकाणी समजा जर आपण कट करत असताना वेगळ्या पद्धतीनं जर कट केलं, तर तसा एक या ठिकाणी प्रश्न पाहूयात. समजा आता हे मूळ कागद आहे. आणि मध्यभागातून आपण या ठिकाणी घडी घातली असं समजूयात, या दिशेला. तर काय होईल, ही घडी तुम्हाला अशी दिसेल इथं. त्यानंतर पुन्हा इथं मध्यभागातून खाली वर घडी घातली असं समजूयात, वरच्या बाजूला. तर हा कागद इथंच दिसेल असा. आता या कागदाला वरचा जो कोपरा आहे तेवढाच कागद आहे आपल्याकडे सध्या. म्हणजे जर आपण विचार केला, समजा या ठिकाणी आपण थोडं कलर दिल्यानंतर लक्षात येईल. समजा हा तुमचा पूर्ण कागद आहे. जेव्हा तुम्ही घडी घालाल तेव्हा फक्त इतकाच कागद तुमच्याकडे राहील, आणि जेव्हा तुम्ही वर घडी घालाल तेव्हा तुमच्या हातामध्ये एवढाच कागद असेल. पहा, घडी घातल्यामुळं काय होतं, तरी कल्लपान कमी कमी होतं, आणि मग शेवटी आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये एक छोटासा भाग या ठिकाणी जाणवतो. आणि त्याच ठिकाणी आपण पुन्हा कट करणार असतो. मग आता हे जेव्हा आपण कट करतोय किंवा जेव्हा आपण ही आकृती समजून घेतोय, तेव्हा जर या आकृतीमध्ये समजा या ठिकाणी एक वर्तुळ ड्रॉ केला आणि एक बाण काढला आपण बाहेरच्या दिशेने. पहा, एक बाण म्हणजे हा हिरवा कागद जो होता तो आपण एक घडी केल्यामुळं या पहिल्या आकृतीमध्ये असा दिसतोय, एक घडी घातल्यावर असा दिसतोय, आणि वर घडी घातल्यानंतर असा दिसणार आहे. आता हा भाग कट करून जेव्हा आपण पुन्हा पाहणार आहोत, तर याची जी उत्तर आकृती असणार आहे, या उत्तर आकृतीचं पुन्हा जर थोडं निरीक्षण केलात तुम्ही, तर जस्ट आपण एक डॉटेड लाईनचा आपण या ठिकाणी भाग समजून घेणार आहोत. का तर आपल्याला नेमकं कशी आकृती येणार आहे हे समजता यावी म्हणून. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, हा गोल तर इथं असाच राहणार आहे, आणि बाण शिरोबिंदूच्या दिशेने जाणार आहे. आता हीच घडी जेव्हा खाली उघडली जाईल तेव्हा हा गोल इथं असेल आणि बाण शिरोबिंदूच्या दिशेनं जाईल. तसंच जेव्हा आपण या बाजूला घडी उघडणार आहोत, तर हे गोल, तर आपला हा पूर्ण ग्रीन कागद आहे असं समजूयात. समजा आता घडी या दिशेला आली तर काय होईल, तर वरचा जो भाग आहे म्हणजे वरचा भाग खाली येणार आहे असं दिसेल तुम्हाला कागद, बरोबर आहे. पुन्हा जर घडी समजा या दिशेला आली, तर पुढच्या आकृतीमध्ये तुम्हाला इतकाच कागद दिसणार आहे. आता याच्याही पुढे जाऊन आणखी जर एक घडी या ठिकाणी अशी घातली गेली, पहा, तर या ठिकाणी पुढची आकृती जी असणार आहे ती आपल्याला अशी दिसेल. म्हणजे जो कागद आहे तो या पद्धतीने असेल. आता समजा या ठिकाणी जर आपण एखादा चौरस कट केला, असा म्हणजे चौरस आकार भाग या ठिकाणी कट केला,
तर तो उघडल्यानंतर कसा दिसेल? आपण विचार करूयात की आता फक्त कागद थोडा इथं घेतला, स्वतंत्र आकृती घेऊयात आपण. तर याची उत्तर आकृती कशी असेल पहा. तर उत्तर आकृतीमध्ये आपल्याला जाणवेल समजा हे आकृतीचे जर 4 भाग झाले असतील, तर या ठिकाणी एक चौरस असेल असा, तो उघडल्यानंतर इथे एक चौरस होईल. असं जेव्हा ही आकृती उघडेल तेव्हा प्रत्येक पेजवर अशाच पद्धतीने हे चौकोन आपणास जाणवतील. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, थोडं काळजीपूर्वक समजून घ्या. आता याच आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, समजा ह्या चौकोनाऐवजी इथं जर समजा असे 2 गोल असते, तर कसं उत्तर आलं असतं? तर हे 2 गोल घडी उघडल्यानंतर हे 2 4 झाले. अगदी तशाच दिशेने इथं पण असे हे 2-2 गोल दिसले असते. तसेच इथं पण असे 2 गोल दिसले असते. तर हा पॅटर्न खूप महत्त्वाचा आहे. आपले जे प्रश्न होते, सरावाचे प्रश्न, आपण ते आता समजून घेऊयात या ठिकाणी. तर आता मूळ आपल्या प्रश्नावर येतोय. सर्वांनी विचार करा, आता पहिल्या आकृतीमध्ये कसा पॅटर्न आला असेल? ओके. तर तुमच्या लक्षात आलं असेल, या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर एक घडी गेलेली आहे ऑलरेडी, पुन्हा एक घडी, पुन्हा नंतर कॉर्नरला या ठिकाणी आपण ग्रीन डॉट दिसतोय. तो जेव्हा एकदा उघडेल तेव्हा कसा दिसेल पहा. तर आपल्याला जर थोडं निरीक्षण केलं सगळ्याच आकृत्यांचं, तर तो 4 नंबर आकृतीमध्ये त्याचा उलटलेला भाग दिसतो. तसाच एक उघडला की तसा पुन्हा त्याच दिशेने तसे दिसतात. पहा, 4 नंबर जर थोडं निरीक्षण केलात तुम्ही, ऑलरेडी मी कलर दिलेला आहे. जर आपण निरीक्षण केलं असेल तर आपल्या लक्षात येईल, पर्याय डी मध्ये जो पॅटर्न दिसतोय तुम्हाला उघडल्यानंतर, तसाच पॅटर्न सर्व बाजूने आपल्याला तुम्हाला इथे जाणवतो. आणि या आकृतीमध्ये तुम्हाला पर्याय डी हे उत्तर बरोबर जाणवेल. यानंतर प्रश्न क्रमांक 31 जर तुम्ही पाहिलात, तर 31 मध्ये काय होतं? तर एक घडी, दोन घडी, पुन्हा या ठिकाणी त्रिकोण आणि मग काळा डॉट आहे. तर आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला त्रिकोण काळा डॉट दिसतील, पण हा त्रिकोण जेव्हा या दिशेला येतो तेव्हा सेंटरकडे हा त्याचा बेस दिसतो तसा. तर असा त्रिकोण तुम्हाला बी मध्ये दिसेल इथं. तर इथं पर्याय क्रमांक बी. हा तर डी आलेला आहे, हा पण डी आलेला आहे.
आणि आता शेवटच्यामध्ये जर पाहिला आपण तर हा पॅटर्न पहा असा जो कट झालेला दिसतो तुम्हाला. तर सर्व बाजूला असाच पॅटर्न अपेक्षित आहे. जसं या ठिकाणी जर पाहिला तुम्ही हा कट झालेला असा पॅटर्न. तर तो खाली पण तसाच येतो उघडल्यानंतर. इकडं पण तसाच असणार आहे. चारी बाजूला सेम. तसा इथं पण नाही, सी मध्ये पण नाही, डी मध्ये पण नाही. यानंतर या प्रश्नामध्ये फक्त तुम्ही चुका करू नका, कारण हा अतिशय सिंपल कन्सेप्ट जरी वाटत असला तरी छोटे-छोटे डॉट, छोटे-छोटे गोल, छोटे-छोटे ते जे पॅटर्न आहेत ते खूप सेम पद्धतीने चालतात. तुम्हाला जसं या ठिकाणी आता दाखवलंय मी, उघडल्यानंतर कसे दिसतात, कसे येतात. तर हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता याच आकृतीमध्ये आणखी एक तुम्हाला पॅटर्न जर पाहिला, तर त्रिकोणाच्या संबंधीमध्ये एक बदल दाखवतो तुम्हाला मी कसा होतो. तर या ठिकाणी जर कोपऱ्यावर जर आपण कट केलं, समजा या ठिकाणी असा एक त्रिकोण आपण काढलेला आहे. तर तो जेव्हा या ठिकाणी असा त्रिकोण येतो, तेव्हा इथं त्याचा बेस असाच येतो हे लक्षात घ्या. म्हणजे ही खालचा जो भाग आहे हा असाच सेम दिसतो. तशाच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे असेच त्रिकोण येणार आहेत. पुढे या ठिकाणी पण आपण जर पाहिलं, तर हे पॅटर्न थोडे काळजीपूर्वक पहा. अगदी उद्याच्याही परीक्षेमध्ये तुम्हाला असेच पॅटर्न दिसतील. ठीक आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहूयात. यामध्ये आता आकृत्याचे भाग जोडून एक आकृती तयार केली जाते भौमितिक. तर ती भौमितिक आकृती कशी तयार होते किंवा त्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे वेगळा हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर आता या ठिकाणी आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर आपल्याला जे प्रश्नाकृतीमध्ये भाग दिलेत ते किती आहेत? 1, 2, 3. तर पहिल्यांदा आपण अशाच आकाराचे 3 भाग कुठं दिसतात का हे चेक केलं पाहिजे. यामध्ये जर आपण बी आकृती पाहिली तर हे वेगवेगळे भाग दिसतात इथं, म्हणजे असा आकार नाही आहेत. तशाच पद्धतीनं मला पर्याय क्रमांक सी मध्ये जाणवेल. म्हणजे तंतोतंत आकृती अशी दिसते जोडल्यासारखी. तसंच आता 34व्या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर इथं हे 3 भाग आहेत आणि ही जोडून मग कोणती आकृती तयार होते? तर जर थोडं निरीक्षण केलात तर पर्याय क्रमांक बी सारखी आकृती तुम्हाला जाणवेल. कारण इथं ए मध्ये तर अशी रेष डायरेक्ट जोडली आहे. छोटे-छोटे 4 त्रिकोण दिसतात. 1, 2, 3, 4. आता हे 4 त्रिकोण म्हणजे 4 भाग आपल्याला त्याच पद्धतीनं जाणवणं गरजेचं आहे. तर पहिल्याच आकृतीमध्ये तुम्हाला हे 4 म्हणजे हे सोपे प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला घडी हा जो भाग आहे यामध्येच थोडीशी अडचण होती. तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित कन्सेप्ट वाईज समजून घेतलेला आहे. त्यामुळं अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येणार आहे.
आणि 36 नंबरचा जर प्रश्न पाहिला आपण आता, तर इथं 1, 2, 3, 4 या ठिकाणी पार्ट दिसतात आणि थोडं निरीक्षण केलं की तुम्हाला अशी आकृती कुठं दिसते पहा. तर पर्याय क्रमांक सी मध्ये 1, 2, 3, 4. यानंतर पुढील जे शेवटचे 4 प्रश्न विचारले जातात, हा मात्र खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये विशेष करून जसं आपण घडी आकृती पाहिली तशीच आकृतीत लपलेला भाग हा पण थोडं काळजीपूर्वक जर सोडवलात तर अगदी पैकीच्या पैकी मार्क तुम्ही मानसिक क्षमतेला घेऊ शकतात. तर आता पहिली जर आकृती आपण या ठिकाणी पाहिली तर एक रेष अशी दिसेल तुम्हाला. अशी रेष कुठं येते का किंवा असा वर्तुळाकार भाग कुठं आहे का? तर पहिल्यांदा आपण जर समजून घेतलं तर अशी जी रेष आहे तर इथं पण तुम्हाला रेष अशी जाणवेल. अशी रेष तुम्हाला आणखी कुठं दिसते का हे फक्त चेक करत चला. तर अशी क्रॉसमध्ये लाईन इथं आहे, लक्षात घ्या. क्रॉस लाईन इथे एक आपल्याला अशा क्रॉस लाईन आहेत. इथं पण क्रॉस लाईन आहे. परंतु जो आडवा दांडा जो आहे तो इथंच फक्त या आकृतीत आहे आणि पुढे वर्तुळाकार भाग पण तुम्हाला इथं जाणवेल असा. तर असं सस्पेन्शनला तुम्ही चेक करून या ठिकाणी उत्तरं लिहू शकतात. म्हणजे पर्याय बी कॅन्सल होईल, सी कॅन्सल होईल आणि डी पण कॅन्सल होईल. पर्याय ए हेच उत्तर आपल्याला या ठिकाणी फायनल करता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 48 मध्ये जर पाहिलं तर हा वर्तुळाकार भाग आणि या वर्तुळाचा इथूनच लगेच सुरू झालेला असा भाग असणार आहे कोणता तरी. तर आता हा वर्तुळाकार भाग जर पाहिला तर इथं वर्तुळाकार भाग म्हणजे हा मोठाच आहे पहा, छोटा तर नाही याच्यामध्ये मध्ये वर्तुळाचं. या ठिकाणी असा वर्तुळाकार भाग आहे. इथं पण असा हा वर्तुळाकार भाग आहे. पण त्याला लगेच दुसरं वर्तुळ असं असणार आहे. अशा प्रकारची आकृती आपल्याला या ठिकाणी जाणवेल. थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला सी मध्ये तसा भाग दिसेल पहा. हा असा वर्तुळाकार आणि हा त्याचा लगेचचा थोडा भाग. डी मध्ये असे भाग आहेत परंतु हे खूप लगेच क्विक इकडून हा अलीकडून आलेला आहे. हे जसं स्पर्श करून गेल्यासारखं आपल्याला वाटतं असं. तर ते सी मध्येच आहे, डी मध्ये पण नाही. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर ही उभी रेषा आणि हा क्रॉस. तर या ठिकाणी आपल्याला ही उभी रेषा दिसेल, हा क्रॉस दिसेल आणि ही अशी पूर्णच आकृती जाणवेल पहिल्यामध्ये. पुढे जर निरीक्षण केलात तर तुम्हाला अशा उभ्या रेषा भरपूर दिसतील. इथं पण अशी उभी रेषा आहे, अशी पण आहे, पण इथं येऊन सरळ नाही इथं. म्हणजे फक्त या ठिकाणी पर्याय क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. आता शेवटच्या जर याच्यामध्ये पाहिलं तर म्हणजे सस्पेन्शनला तुम्ही हे जर करू शकलात ना तर अगदी सोप्या पद्धतीने याची उत्तरं तुम्हाला सांगता येतात. अशी लाईन जर आपण पाहिली आता याच्यामध्ये तर अशी क्रॉस लाईन दिसतच नाही. इथं अशी एक क्रॉस लाईन आहे, अशी पण आहे आणि अशी पण आहे आणि अशी जाऊन अशी पण येते. इथं अशी क्रॉस लाईन आहे, अशी क्रॉस लाईन आहे, अशी पण आहे आणि पुढे इथं जाऊन अशी पण येते. इथं अशी क्रॉस लाईन आहे,
पुढे अशी येते पण खाली येत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर पहिला पर्याय आणि चौथा पर्याय तर कॅन्सलच आहे. राहिलेत फक्त हे 2 पर्याय. आता ह्या 2 पर्यायामध्ये जर पाहिलं आपण, तर ही जी क्रॉस लाईन आहे ती इथली न घेता त्यांनी डायरेक्ट इथं खूप एकदम छोटा कॉर्न दिसतो असा आहे. इथं हा मोठा कोन दिसतोय. म्हणजे इथं बी पण कॅन्सल होईल आणि फक्त सी मध्येच तुम्हाला याचं उत्तर जाणवेल. लक्षात घ्या संपूर्ण पेपरमध्ये तुम्हाला खूप झालं 2 ते 3 प्रश्न थोडे चकवे असतात. त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना चुकीचे पर्याय शोधा आणि अगदी संपूर्ण तुमचं रिव्हिजन या ठिकाणी 100% पूर्ण झालेलं आहे हे लक्षात घ्या. आजच्या या भागामध्ये आपण बुद्धिमत्तेचे संपूर्ण 40 प्रश्न प्रकार या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेत सोडवावी लागणार आहेत किंवा येणारच आहेत. तर तुमचा तर अभ्यास भरपूर झाला होता, परंतु या मॅरेथॉनच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबसला एकदा पूर्ण पूर्ण उजळणी केलेली आहे. आता जो उद्याचा आपला शेवटचा दिवस असणार आहे तो असणार आहे मराठी उतारे, मराठी व्याकरण.